तर तुमचं सगळ्यांचं नवीन व्हिडिओत खूप खूप स्वागत आहे. हाय नमस्कार. मी आज गावाला चालली आहे. ही येत नाही आहे, मी एकटी चालली आहे. त्याच्यामुळे कसं की जे काय मला जमेल ते मी आज व्हिडिओत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या भावाच्या मुलीचं लग्न आहे. ते लग्नातले काय काय विधी असतात, काय असतात ते थोडेसे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार. ते तुम्हाला नक्की आवडतील असं मला वाटतं आणि माझी मुलगी तुम्हाला ते दाखवेल. फक्त मी शूट करून आणणार आहे. तर आता तुम्ही ऐकलंच असेल नक्की काय आहे ते. तर आई चालली आहे आमच्या निकिताताईच्या लग्नासाठी. मला सुट्टी नाही मिळाली म्हणून मी जात नाही आहे. तर बघू आता आईला कितपत जमतंय. ती पहिल्यांदाच ब्लॉग करणार आहे. तर मला तरी पूर्णपणे माहिती आहे की तिकडनं तिला खूप सपोर्ट मिळणार आहे. सगळेजण तिला डोक्यावर घेणार आहेत. तर चला आता मग प्रवासाला ती सुरुवात करणार आहे. पहिल्यांदाच करणार असल्यामुळे तुम्ही पण मला समजून घ्या. तर आता ती प्रवासाला सुरुवात करणार आहे. तर आता आपण तिला सोडायला जाऊयात आणि मग पुढे व्हिडिओ व्लॉग आपला हा आई कंटिन्यू करणार आहे. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. चल हॉटेल पोटोबा. एक कुठे आलोय आपण? माझा कुठे आहे रे? आधी पोटोबा मग विठोबा. हॉटेल आधी पोटोबा मग विठोबा. अच्छा नाव आहे का? काय मागवलात? मिसळ पाव. मिसळपाव. मिसळ. रात्रभर 9 तास गाडी चालून दमलोय. मिसळपाव बोल. कट वडा मागवलाय, उसळपाव मागवलाय. हा का? नंतर येणार सगळीकडे मिसळ पाव. करेल. आता कुठे आलो आपण? लांजामध्ये वाटूळ गावामध्ये पोटोबा हॉटेल. आणि इथून राजापूरला जाणार. राजापूरवरून पुढे आम्ही जाणार आमच्या गावी वैभववाडी कोकिसरे. हा. ही मिसळ आहे ना? हो. हा. मिसळ आहे गरम गरम मस्त छान. यांचं हॉटेल पोटोबा किती वर्षापासून आहे? 2 वर्षापासून झाले. 2 वर्षापासून. पहिली 2 फोटो गेले त्यात. हा घेऊया. चांगली आहे. एकदम मस्त. हा का? 2 जणे. थांबा मी लांब उभी राहते जरा. थांब सुहास. हा दोघवले न्या करा. एक नंबर. बोल काय बोलतो? कसा आहे मिसळ मस्त मिसळ? मस्त आहे. मस्त आहे ना? गोवा हायवेवरून प्रवास करताना इथे अवश्य येऊन मिसळ खाण्याचा स्वाद घ्या. हां. वाव. दिसत नाहीस. पावाची साईज थोडी मोठी करा. मुंबईवरून खात्या म्हणजे वहिनी दिसत नाही. हा तोंडात घालू ना. हा घाल. हा घाल. मद्रासच्या मग कचरा कुंडीत टाका. मद्रासच्या भाषेत आपण गेलो ना केरळामध्ये कुंडीमध्ये पोचतो. ते सगळं येणार आहे. हे अनुच्या मामाचं घर. हे जुनं घर आणि तसंच हे नवीन घर.